नमस्कार मित्रांनो, आपल्या गावकथा देवकथा ह्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आजची कथा आहे, ही कथा आहे की सोलापूर जिल्ह्यातली कुंभफळ नावच्या गावातली. गावाच्या कडेला एक जुनं उंबराचं झाड होतं. फार कुणी तिथे जास्त जात नसे म्हणे. तिथे काहीतरी झाड फार दिवसापासून जागृत आहे. एक दिवस गावातल्या गावगाड्याने त्या झाडाखाली काही खणण्याचं काम पडलं त्यांना. तो खणत होता आणि अचानक त्याच्या फावड्याला काहीतरी धातूसारखं लागलं. साफ केल्यावरती समजलं की तिथे एक शिवलिंग होतं. शिवलिंगाचं रूप इतकं नैसर्गिक आणि सुंदर होतं की गावातल्या सगळ्या बातमी पसरली. दुसऱ्या रात्री गावात एका साधकाच्या स्वप्नात शंकर आले आणि म्हणाले, मी इथे अनेक वर्षापासून आहे, पण तुमच्या भक्तीने मला जाग केलं. त्या झाडाखाली छोटं मंदिर बांधलं गेलं आहे. सातत्याने तिथे जलाभिषेक, आरती, नवस्फूर्ती घडते. गावकरी अजूनही म्हणतात, देव कुठेही असतो, पण त्याला जाग करायचं काम श्रद्धेचं असतं. अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा.